नाशिकच्या अतिप्राचीन कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। ज्या मंदिरामध्ये महादेवांसमोर नंदी नाही आहे असं हे एकमेव प्राचीन असं कपालेश्वर महादेव मंदिर आहे। नाशिककरांचं हे श्रद्धास्थान आहे। आज मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते आहे। हत्येने क्षीण झाला त्रिभुवने फिरला तो कपाटी लपाला, नाना तीर्थासी गेला तरी अधन चुके व्यर्थ कष्टीच झाला, अंते गोदेसी आला तदुपरी अरुणा संगमे शुद्ध झाला, स्नाने दाने निवाला अनुभव घडला या कपालेश्वराला। नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या या कपालेश्वर महादेवांबद्दल जी आख्यायिका सांगितली जाते ती कदाचित देशात इतरत्र कुठेही घडलेली नसावी। आजचा दुसरा श्रावणी सोमवार आणि दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त सुद्धा पहाटे 4 वाजल्यापासून धार्मिक पूजाविधी झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। संपूर्ण श्रावण मासात भाविकांची गर्दी, भाविकांची रीघ अशाच पद्धतीने असते आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील पूर्ण व्यवस्था केली आहे की येणाऱ्या भाविकांचं छानपैकी व्यवस्थित दर्शन कपालेश्वर महादेवांच्या चरणी व्हावं। कॅमेरा पर्सन योगेश सह मी चंदन, पूजाधिकारी, TV9 मराठी।